नाशिकच्या महापौरपदी हिमगौरी आडके यांची निवड. शिवसेनेचे विलास शिंदे उपमहापौरपदी. उपमहापौर निवडीनंतर विलास शिंदेंना अश्रू अनावर. छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदी समीर राजूरकर. छत्रपती संभाजीनगरचा गड भाजपनं राखला. उपमहापौरपदी शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांची निवड. नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या नीता ठाकरे. लीलावती हातीबेल शहराच्या उपमहापौरपदी. काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार स्नेहल ठाकरे यांचा पराभव. अहिल्यानगरच्या महापौरपदी ज्योती गाडे. उपमहापौरपदी धनंजय जाधव यांची बिनविरोध निवड. ग्रीन सिटी करणार असल्याचा उपमहापौरांचा संकल्प. धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदी मायादेवी परदेशी. उपमहापौरपदी ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांची एकमतानं निवड. जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी दीपमाला काळेंची निवड. रोहन घुगे यांनी महापौरपदाची अधिकृत घोषणा केली. रवी लांडगे यांची पिंपरी चिंचवड महापौरपदी बिनविरोध निवड. शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी नियुक्ती. हॉटेल वेदांत लिलाव प्रकरणी मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. लिलाव प्रकरणाची विभागीय आयुक्तांकडून चौकशी. लिलावात शिरसाटांच्या मुलाचा सहभाग. शरद पवार सहयोग निवासस्थानावरून विद्याप्रतिष्ठानमध्ये पोहोचले. विद्याप्रतिष्ठानमध्ये अजित पवारांचा दशक्रिया विधी. अजित पवारांच्या निधनाला आज 10 दिवस पूर्ण. नाशिकमध्ये अखेरच्या क्षणी भाजप शिवसेना युती. शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार. राष्ट्रवादी मनसेचाही भाजपला पाठिंबा. नाशिकमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गोंधळ. राष्ट्रवादीचा भाजपला बिनशर्त पाठिंबा तर नगरसेविका डॉक्टर हेमलता पाटील यांची स्वतंत्र गटनोंदणी. मुंबई महानगरपालिकेतील भाजपच्या कार्यालयाचं उद्घाटन. मराठमोळ्या पद्धतीनं कार्यक्रम पार. सुनील तटकरेंना मीच निवडून आणलं. रामदास कदम यांचा हल्लाबोल. भास्कर जाधव आणि तटकरेंमध्ये काहीच फरक नसल्याचं म्हणत टीका. मला डिवचू नका, मी छत्रपतींची औलाद, कुणाला सोडणार नाही. मंत्री शिवेंद्रराजे भोसले विरोधकांवर बरसले. विरोधकांच्या राजकीय कुरघोड्यांना शिवेंद्रराजेंचं थेट उत्तर. प्राथमिक अहवालापेक्षा ब्लॅक बॉक्स रेकॉर्डिंग जास्त महत्त्वाचं. अजित पवार विमान अपघात प्रकरणी राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया.